नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे सुरेश आणि रमेश यांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुरेशचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे. रमेश 8 मीटर धावल्यानंतर सुरेशने धावण्यास सुरुवात केली, तरीही सुरेश 8 सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकला, तर रमेशचा ताशी वेग किती? तर यामध्ये एकूण शर्यत किती मीटरची आहे? शर्यत आहे 100 मीटरची. त्यानंतर काय म्हटले? रमेश 8 मीटर धावल्यानंतर, म्हणजे रमेश इथून इथपर्यंत आला, तो 8 मीटर धावला आणि इथून सुरेश धावतोय, म्हणजे रमेश इथून सुरुवात केली रमेशने, तो इथपर्यंत आला, म्हणजे तो एकूण किती मीटर धावला? सुरेश आणि रमेश. सुरेश किती धावला? तर 0 पासून 100 मीटर, म्हणजे तो एकूण 100 मीटर धावला. पण रमेश किती धावला? 100 वजा 8 म्हणजे 92 मीटर धावला. त्यानंतर अजून काय दिले? सुरेशचा वेग किती आहे? 5 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 5 किलोमीटर पर आवर. आता सुरेश किती अंतर माहिती आहे आणि त्याचा वेगही माहिती आहे, त्याला किती वेळ लागेल ते काढता येईल. वेळ बरोबर अंतर किती आहे? 100 भागिले वेग आहे 5. आता हा जे अंतर आहे ते मीटरमध्ये आहे आणि वेग जो आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये आहे. त्याला मीटर पर सेकंद करण्यासाठी काय करावं लागेल? 5/18 बरोबर 100 गुणुले 18. हे छेदाचा छेद आहे, तो कुठे जाईल? अंशाला. आणि हे 5 गुणुले 5 किती झाले? 25. 25 एके 25, 25 चोक 100, 18 चोक 72. म्हणजे 100 मीटर धावायला किंवा 100 मीटर पूर्ण करायला सुरेशला किती वेळ लागला? 72 सेकंद. सुरेशला 72 सेकंद लागले, तर रमेशला किती लागतील? 8 सेकंदाने सुरेश जिंकला, म्हणजे तो 72 सेकंदात त्याने शर्यत पूर्ण केली, म्हणजे रमेशला किती वेळ लागला? 72 अधिक 8 म्हणजे टोटल 80 सेकंद लागतील. आता रमेश किती पळाला? अंतर आहे 92. काढायचं काय आहे? वेग काढायचा आहे रमेशचा. 92 अंतर पळाला, त्याचा वेग, त्याला वेळ किती लागला? 80. आणि तो तासात काढायचा आहे, म्हणून काय केलं? 18/5. 2 ने भाग दिला 40, इथे आले 9, परत 2 ने भाग दिला 20, बेचोक 8 राहिला एक 46, म्हणजे इथे काय राहिलं? 46 गुणुले 9, 9 6 9 54, 4 हाताला 5, 9 चोक 36 आणि 5 41 भागिले 20/5 100, म्हणजेच किती आलं? 4.14. म्हणजे रमेशचा वेग किती आला? 4.14 मीटर पर आवर, किलोमीटर पर आवरमध्ये आला, म्हणजे ताशी वेग आला. रमेशचा ताशी वेग किती आला? 4.14.